दिल्लीच्या जंतर मंतरवर पुन्हा गोंधळाचं वातावरण, आंदोलक आणि पोलीस आमने सामने, पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या। जंतर मंतरवरच्या अभिजित दिपकेंच्या आंदोलनाची सूत्र आता काँग्रेसच्या हातात। पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी सरकार पुढे ठेवल्या 3 अटी। मुंबईत काँग्रेसच्या विरोधात भाजपचं आंदोलन, टिळक भवनाच्या समोर भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पोलिसांनी केली भाजप कार्यकर्त्यांची धरपकड। संभाजीनगरमध्ये भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन, भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसचा राज्यभर एल्गार, मुंबई आणि नागपूरसह ठिकठिकाणी काँग्रेसकडून आंदोलनं, अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। सरकारनं वेळीच आंदोलकांची भेट घेतली असती तर प्रकरण इतकं वाढलं नसतं। जन की बात ऐकत नसाल तर ही कसली लोकशाही, उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा। मनोज जरांगे पाटलांनी घेतली जंतर मंतरवरच्या आंदोलकांची भेट, आमच्याही आंदोलकांना असंच दडपण्याचा प्रयत्न केला गेला होता। विद्यार्थ्यांनी मात्र जंतर मंतरवरची जागा सोडू नये, जरांगेंचं आवाहन। उन पर आरोप और एफआईआर जिससे कि उन्हें सताया जा सके जेल या पुलिस द्वारा, ये न करने की मुझे आश्वासन चाहिए। विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या तरच उपोषण सोडणार, सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचीही वांगचुक यांची मागणी। तरुणाईवरील अमानुष हल्ल्यांच्या निषेधार्थ विरोधक आक्रमक, संसदेत काळे कपडे घालत विरोधकांकडून निषेध, केंद्र सरकारच्या विरोधात विरोधकांची घोषणाबाजी। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राहुल गांधींच्या आंदोलनावर टीका, विद्यार्थ्यांचा राजकीय साधन म्हणून वापर होतोय, एक्सपोस्ट करत धर्मेंद्र प्रधानांचा राहुल गांधींवर निशाणा। दिल्लीतल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाई विरोधातील याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, लाठीचार्जचे व्हिडिओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही असं म्हणत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी फेटाळली मागणी। राम मंदिरातील चोरीनेही जे विचलित होत नाहीत त्यांना कशाचीच लाज उरलेली नाही, राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाचे ताशेरे, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची कोर्टाची सूचना। निधनानंतर अजित पवारांची आज पहिली जयंती, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची बारामतीत विमान अपघातस्थळी भेट, सुनेत्रा पवार जय पवारांकडून अजित पवारांना अभिवादन। शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना महायुती सरकारची अनोखी श्रद्धांजली, 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार 36,585 कोटींचा लाभ। मुसळधार पावसाने राज्यातील धरणसाठ्यामध्ये मोठी वाढ, ताणसा धरण ओव्हरफ्लो झालं, मुंबईकरांना दिलासा, तर कोयना, कन्हेर आणि चासकमान धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू। गुजरातच्या वलसाडमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती, एनडीआरएफ झालं तैनात, तर पावसामुळे जनजीवन विस्कळीत, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा।